ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुंबई नाका स्मारकात नाशिककरांनी अनुभवला नयनरम्य फायर शो। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून मुंबई नाका येथील स्मारकात विनम्र अभिवादन। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीच्या निमित्तानं जयंतीच्या पूर्वसंध्येला रात्री 10 वाजता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई नाका येथील स्मारकात महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केलं। यावेळी मुंबई नाका स्मारकात विशेष फायर शोचं आयोजन करण्यात आलं होतं। नाशिककरांनी नयनरम्य फायर शो अनुभवला। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब करडक, डॉक्टर कैलास कमोद, विजय राऊत, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश चिटणीस समाधान जेजूरकर, प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, जिल्हाध्यक्ष डॉक्टर योगेश गोसावी, शहराध्यक्ष कविता करडक, युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला जिल्हाध्यक्षा पूजा आहेर, शहराध्यक्षा योगिता आहेर, आशा बंधुरे, नितीन चंद्रमोरे, शंकर मोकळ, गोकुळ बत्तासे, राजेंद्र जगझाप, संजय खैरनार, प्रशांत काळे, अमर वझरे, हर्षल खैरनार, अनिल खान यांच्यासह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।